स्वामी समर्थ। आज आहे गुरुवार, तर म्हटलं चला आपण तुमच्यासोबतच शेअर करावी सकाळची पूजा। तर आता वाजलेत सकाळचे 9। तर मी ते सगळे देव एका ताटामध्ये काढून घेत आहे। जरा गुरुवार असल्यामुळे थोडंसं देवघर वगैरे स्वच्छ करत असते, कारण रोज एवढा वेळ मिळत नाही सकाळी। तर त्यामुळे मी असं देवघर पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे आज। आणि आज आहे 21 तारीख। तर 21 ते 10 एप्रिलपर्यंत मी स्वामी समर्थाची जेवढी शक्य होईल तेवढी जास्त सेवा करणार आहे, कारण 10 एप्रिलला आपल्याला प्रगट दिन येत आहे स्वामीचा। त्यामुळे तर आजपासून अध्याय वगैरे चालू करणार आहे स्वामींचे सारामृत अध्याय। तर 21 अध्याय असतात त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये रोज 2 अध्याय घेणार आहे। तर मी अशा प्रकारे सगळं पुसून घेतलेलं आहे। देवघर स्वच्छ पुसून घेते आधी आणि नंतर देव वगैरे स्वच्छ करते। तर नेहमी तुम्ही बघता माझ्या चॅनलवरती की शॉर्ट व्हिडिओ टाकत असते, तर त्यामुळे मी आज ठरवलं की आज सकाळची पूजा जी आहे ते तुमच्यासोबत शेअर करावी। तर इथे व्यवस्थित मी सगळं सामान काढून व्यवस्थित पुसून घेतलं आहे। तर इथे मी साईडला देवाचं गाणे लावत असते किंवा एखादे गायत्री मंत्र लावून ठेवत असते, कारण आपलं मन कुठे इकडे तिकडे जाऊ नये। कारण देवपूजा करताना मला असं वाटतं की मन स्थिर असावे, शांत असावे खूप, आणि सकाळचं वातावरण खूप शांत असतं घरामध्ये आणि त्यामध्ये पूजा करायला पण खूप आवडतं। त्यामुळे मी जप वगैरे करत असते स्वामींचा, किंवा इतर काम करतानाही माझा जप चालू असतो। जप करत किंवा एखादं गायत्री मंत्र म्हणतच मी पूजा करते, कारण ते मला खूप आवडतं। आणि म्हणजे मन इकडे तिकडे जात नाही आपलं, काही मन स्थिर राहण्यासाठी मी असे करते। तर म्हणलं चला आज पूजा वगैरे शेअर केली तुमच्यासोबत शेअर करावं। तर मी ते सगळं पुसून घेतले, खाली पण व्यवस्थित सगळे पुसून घेतले, कारण देवघरामध्ये खूप असं घाण नसावी, खाली पण धूळ वगैरे खूप येते रोजची। तर मी ते तुपाचा दिवा लावत आहे, कारण आजपासून मी 10-15 दिवस तरी मी अखंड दिवस लावत आहे प्रगट दिनापर्यंत स्वामीच्या। तर मी ते तूप वगैरे टाकूनच दिवा प्रज्वलित करणार आहे आधी। तर आपण पण दिवा प्रज्वलित करून घ्यावा, कारण देवपूजा करायच्या आधीच दिवा लावायचा असतो। तर मी ते तूप टाकलेलं आहे गाईचं, शुद्ध गाईचं तूप शक्यतो लावा। इथे माझं देवघर सगळं साफ आणि पूर्ण झालेलं आहे खाली। आणि इकडे साईडला बघता तर तुम्ही इथं हनुमानचं आपलं फोटो आहे। तर त्याची मी जास्त म्हणजे पूजा नाही करत, ते शौर्यचे पप्पा करतात। आणि इथे मी बाकीची पूजा मी सगळं व्यवस्थित करते, सगळं खाली वगैरे पुसून घेते, कारण खूप धूळ येते रोजची। त्यामुळे पुसून घेते थोडं खाली, आणि पूर्ण देवघर पण थोडंसं रोज साफ केलं ना मग क्लीन राहतं। आणि कसं आपलं दिवाचं तेल सांडलेलं असतं, तर त्याच्यामुळे खाली प्लेट वगैरे ठेवते, त्याच्याने घाण होत नाही। किंवा आपले फुलांचं वगैरे कचरा वगैरे होतो साईडला इकडे, तर ते पण क्लीन करते रोजच्या रोज। तर मी ते प्रत्येक देव सेपरेट आंघोळ घालत असते, कारण देवांना कधीही एकत्र आंघोळ नाही घालायची। तर मी ते सगळ्यात पहिलं गणपतीची मूर्तीची पूजा म्हणजे आंघोळ घालते गणपतीला, कारण आधी गणपतीलाच मी पूजायचं असतं आपल्याला। तर मला आज गुरुवार आहे, तर आज मला फुलं नाही भेटले, नाहीत इतर दिवशी मी फुलं वगैरे आणत असते गुरुवारच्या दिवशी। तर माझा इथे दिवा विझला होता थोडासा, किचनची जवळ असल्यामुळे विझला तो हवेने। तर मी ते परत देवस आंघोळ घालते सेपरेट आणि पुसून ठेवते। आणि सकाळीच पूजा करायला खूप छान वाटतं आणि प्रसन्न राहतं। आणि आजपासूनच माझी सेवा पण चालू होते 10 एप्रिलपर्यंत, आणि रोज पण नित्य सेवा करत असते। जेवढे शक्य होईल तेवढे स्वामीचे सारामृत करत अध्याय वाचत असते। तर आजपासून मी चालू केले। आणि इथे वरी बघता तुम्ही ते मोरपंख ते थोडंसं खराब झालेले आहेत, ते काढून टाकणार आहे आणि दुसरे नवीन आणणार आहेत, ते कारण खूप व्यवस्थित दिसत नाही आहे। तर माझी इथे एक देवाची आंघोळ वगैरे घालत आहे।
तुम्ही पण सेवा चालू केली असेल तर नक्की सांगा. माझी सगळे देव धुवून झाल्यावर मी परत ते ताटात ठेवत असते आणि नंतर ते चंदनाचं म्हणजे केशरी गंध असतो ना, तो त्याने मी ते गंध लावत असते प्रत्येक देवांना. कुंकूंचा जास्त मी वापर करत नाही, कारण कुंकूमुळे मला असं वाटतं की देव खराब म्हणजे मूर्ती खराब होते, त्याच्यामुळे मी जास्त कुंकवाचा नाही वापर करते. तर मी ते सगळे देव ताटात काढून घेते. आणि शक्यतो जे अन्नपूर्णा देवी आहे तर त्याचं ते तांदूळ ठेवतात वाटीमध्ये, तर ते मी प्रत्येक अमावस्याला मी बदलत असते किंवा पौर्णिमेला तरी बदलत असते. तर इथे मी आपलं गंध लावत आहे देवांना, कारण मी कुंकवांचा वापर नाही करत, कारण कुंकामुळे देव असं लाल वगैरे होतात, त्यामुळे मला ते नाही आवडत. तर मी ते अशा प्रकारे ते गंध लावून असं ठेवत आहे एक एक देव. आणि स्वामीची नेहमी मूर्ती देवाच्या मध्येच ठेवते आणि त्याच्या मागे मी दत्ताची मूर्ती ठेवते, कारण असं फोटोत पण असतं ना असं की दत्ताची मूर्ती आणि नंतर स्वामीची मूर्ती पुढे असते, तर त्या प्रकारेच मी अशी इथं ठेवते, कारण दत्ताचाच अवतार म्हटलं जातं की स्वामींना, तर त्यामुळे मी त्या प्रकारे ठेवते. आणि देव जास्त ठेवतच नाही आहे, कारण जास्त ठेवू पण नाही आहे, आणि जेवढे देव आपले कुलदेवत आणि आपलं जे देव आहेत 4-5 तेच ठेवावे, कारण जास्त सेवा आपल्याकडून होत नाही आणि त्यामुळे जास्त देव पण नसू नये असं म्हणतात. तर मी ते स्त्रीयंत्राची पूजा करत आहे आणि स्त्रीयंत्रावर जी मी कुंकुमार्चन करते रोज, तर ते कुंकू टाकून नाही देते, ते कुंकू मी स्टोअर करून ठेवते एका डब्बीमध्ये आणि तेच कुंकू मी कपाळाला लावत असते, कारण ते कुंकू मी टाकून नाही देते. स्त्रीयंत्रावर जे आपण मंत्र करत आपण जप केलेला असतो ते कुंकाचा म्हणजे स्त्रीयंत्रावर टाकलेल्या कुंकाचा, तर ते कुंकू मी टाकत नाही, कारण हे बघा मी ते कुंकुमार्चन करत आहे, तर मी हे कुंकू उद्या नाही टाकून देणार, ते स्टोअर करूनच ठेवणार. माझं कमलगट्ट्याची माळ माझी खराब झाली आहे, त्यामुळे मी नंतर आणणार आहे स्त्रीयंत्रावर ठेवण्यासाठी, कारण कमलगट्ट्याची माळ स्त्री लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तर मला थोडीशी आज अधुरी पूजा वाटते, कारण माझ्याकडे फुलं आज नव्हते. मला फुलं असलेलं ना तर खूप छान वाटते पूजा करायला, पूजा पण छान, पण ठीक आहे. आज आपली म्हणजे श्रद्धा खूप महत्त्वाची आहे देवपूजा करताना. तर माझी इथे पूजा झाली आहे करून, तर मी इथे उदबत्ती ओवाळून घेते आणि आरती करते. तर आय होप तुम्हाला माझा थोडासा व्हिडिओ आवडला असेल पूजेचा, म्हणजे रोजची अशीच पूजा असते, तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा. तर बघा इथे माझी पूजा झालेली आहे. चला तर मग बाय बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.